नमस्कार मित्रांनो, मी नयन स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ड 365चा फाईल मेनू पाहिला होता. जर व्हिडिओ मिस केला असेल तर वरती आय बटनवर मी त्याची लिंक देतो आहे. आज आपण पाहणार आहोत वर्डचा होम टॅब. फाईल नंतरचा आपण पाहतो आहे होम टॅब. या टॅबमध्ये बरेचसे ग्रुप आहेत, जसं क्लिपबोर्ड ग्रुप, फॉन्ट ग्रुप, पॅरेग्राफ ग्रुप, स्टाईल्स, एडिटिंग ग्रुप वगैरे वगैरे. यातले मुख्यत्वे आपल्याला क्लिपबोर्ड, फॉन्ट आणि पॅरेग्राफ हे तीनच ग्रुप जास्त वापरले जातात आणि एडिटिंग ग्रुप कधी थोडाफार वापरला जातो. तर डिक्टेट ही कमांड सुद्धा वर्ड 365मध्ये खूप छान आहे. चला सुरू करूयात आजच्या व्हिडिओला. हे समजून घेण्यासाठी आपण थोडंसं टेक्स्ट इथे टाईप करूयात. वर्डमध्ये बाय डिफॉल्ट टेक्स्ट असतो, ज्याचं एक सूत्र आहे जे आहे इक्वल RAND, एक ब्रॅकेट म्हणजे शिफ्ट आणि 9, आणि जेवढे पॅरेग्राफ आपल्याला याच्यात पाहिजे असतील ते पॅरेग्राफ इथं आपण एंटर करायचे. समजा मला 3 पॅरेग्राफ पाहिजेत तर मी इथं 3 टाईप केलं आहे. एक कॉमा देऊयात आणि त्यानंतर प्रत्येक पॅरेग्राफमध्ये किती ओळी पाहिजेत त्या ओळींची संख्या देऊयात. ती मी देतो 5, ब्रॅकेट बंद आणि एंटर. तर अशा पद्धतीने 3 पॅरेग्राफ आपल्यासमोर तयार झालेले आहेत 5-5 ओळींचे. सगळ्यात आधी यामध्ये आपल्याला जर एखादा शब्द सिलेक्ट करायचा असेल तर त्या शब्दावर आपण डबल क्लिक करतो. अशा 2 क्लिक तिथं केल्या की तो शब्द सिलेक्ट झालेला असतो. मित्रांनो, आपल्याला सवय असते की आपण दाबून ओढून तो शब्द किंवा वाक्य किंवा एखादा भाग सिलेक्ट करतो. आता इथे कॉम्प्लिमेंट शब्द आहे. याला जर सिलेक्ट करताना मी दाबलं आणि दाबता मध्येच काही बोलायचं असेल किंवा काही झालं माझ्याकडून आणि माझं हे ड्रॅग करणं, जे दाबून ओढण्याची जी आपली पद्धत आहे, त्यात जर माझं बटन माऊसचं कमी झालं प्रेशर त्याच्यावर आणि नंतर परत जर का मी तसं ओढायला गेलो दाबून, तर त्या कॉम्प्लिमेंटचा शब्दच बदलून गेला. दिसतोय ना? वापस करण्यासाठी या शॉर्टकट की आहे Ctrl+Z, अंडू. तर हा कॉम्प्लिमेंट शब्द, त्यामुळे दाबून ओढण्यापेक्षा आपण या शब्दावरच डबल क्लिक केलं की तो शब्द लगेच सिलेक्ट होईल. जर आपल्याला पॅरेग्राफ सिलेक्ट करायचा असेल तर पॅरेग्राफवर कुठंही 3 क्लिक करायच्या. 1, 2, 3 अशा पद्धतीने पॅरेग्राफ सिलेक्ट झाला. 1, 2, 3 बरोबर आहे ना? करून बघा. 2 क्लिक करून शब्द सिलेक्ट होतो, तर 3 क्लिक करून पॅरेग्राफ. मित्रांनो, एरवी आपला माऊस पॉइंटर हा डावीकडे वळालेला असतो. जर आपल्याला एखादी लाईन सिलेक्ट करायची आहे तर त्या लाईनच्या सुरुवातीला जर आपण आपला माऊस पॉइंटर नेलात तर त्याचं जे डायरेक्शन आहे ते उजवीकडे वळालेलं दिसतं. अशा वेळेस इथे जर आपण एक क्लिक केली तर आपली लाईन सिलेक्ट झालेली आपल्याला पाहायला मिळेल. अशा पद्धतीने आपण एक लाईन किंवा दाबून जर थोडंसं ओढलं तर 2 लाईन, 3 लाईन, जसं तुम्हाला सिलेक्शन पाहिजे असेल तसं तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि जर सगळंच सिलेक्ट करायचं आहे तर शॉर्टकट की माहितीच असेल, Ctrl आणि A. Ctrl दाबून ठेवायचं आणि A हे बटन दाबायचं, तर आपलं Ctrl A नी सगळं डॉक्युमेंट सिलेक्ट झालेलं पाहायला मिळेल. आता हा पॉवरफुल शब्द मी सिलेक्ट केला आणि जर मला याची कॉपी करायची आहे तर आपल्या होम टॅबमध्ये जे सुरुवातीला क्लिपबोर्ड ग्रुप आहे त्यामध्येच कॉपी हे ऑप्शन येतं आहे. इथे माऊस नेल्यावर त्याचा अर्थ, त्याचा उपयोग आणि त्याची कीबोर्डवरील शॉर्टकट की हे सुद्धा पाहायला मिळतं. Ctrl+C करा किंवा इथे क्लिक करा. अशा पद्धतीने हा पॉवरफुल शब्द इथे कॉपी झालेला आहे. एकदा कॉपी झाल्यावर तुम्हाला जिथे कुठे पाहिजे असेल तिथं क्लिक करा आणि पेस्टवर क्लिक करा किंवा Ctrl+V हे शॉर्टकट की पण वापरू शकता.
तर आपण असं प्रत्येक ठिकाणी हा पॉवरफुल शब्द टाकू शकता. नुसतं वर्डमध्येच नाही तर तुम्ही एक्सेल जरी लावलं किंवा नोटपॅड जरी लावलं, तुम्ही जे कोणतं काय सॉफ्टवेअर लावताल त्यामध्ये तुम्ही पेस्ट करून हा पॉवरफुल शब्द पेस्ट करू शकता. अगदी तुम्ही गुगल क्रोममध्ये सुद्धा त्याला इथे पेस्ट करू शकता. अशा पद्धतीने आपण एकदा कॉपी केलेला वेगवेगळ्या ठिकाणी पेस्ट करू शकतो. आता आपण कटबद्दल माहिती पाहणार आहोत. समजा हा जो तिसरा पॅरेग्राफ आहे आपला, टू चेंज द वे ऑफ पिक्चर, हा पॅरेग्राफ मला 3 नंबरवर नको आहे, हा मला 1 नंबरवर पाहिजे. इथे जी सुरुवात व्हिडिओ प्रोव्हाइड्सचा आहे त्याच्याऐवजी टू चेंज द वे या सुरुवातीचा पॅरेग्राफ पाहिजे. त्यासाठी मी हा पॅरेग्राफ सिलेक्ट करेल. कसा? पॅरेग्राफवर 3 क्लिक करून, हो ना. हा पॅरेग्राफ सिलेक्ट केल्यावर इथे कटवर येईल. कात्रीसारखं चिन्ह दिसतं आहे. शॉर्टकट की Ctrl+X आहे. हा कट केला आहे. अरे गेला की काय? नाही गेला नाही. हा आपल्या हातात आहे. आपल्याला जिथे जिथे पाहिजे असेल तिथे आपण आपला कर्सर ठेवायचा. कर्सर माहिती आहे ना, लाईन ब्लिंक करती त्याला आपण कर्सर म्हणतो. हा कर्सर इथे ठेवला आणि पेस्ट अर्थात Ctrl+V क्लिक करूयात तर टू चेंजवाला पॅरेग्राफ इथे आला. व्हिडिओच्या नंतरसुद्धा पाहिजे, जसं आपण आत्ता पॉवरफुलबद्दल पाहिलं होतं, एकदा कॉपी केल्यावर कुठेही तुम्ही त्याला किती वेळा पेस्ट करू शकता. तसंच कटचं पण आहे. पॉवरफुल नंतर मला खाली परत पाहिजे म्हणून मी इथे एक अजून एंटर करतो. एंटर केल्यावर आपला कर्सर खालच्या लाईनमध्ये येतो आणि पुन्हा एकदा मी पेस्ट करतो. आता यावेळेस क्लिक न करता कीबोर्ड शॉर्टकट यूज करतो Ctrl+V. इथे पुन्हा तो पॅरेग्राफ आलेला आहे, पण इथे मध्ये जरा जागा जास्त सुटली एक लाईनची. या क्लिकच्या सुरुवातीला मी एक कर्सर ठेवेल आणि आपल्या कीबोर्डवरचं बॅकस्पेस जे एंटरच्या वरचं बटन आहे, बॅकस्पेस हे प्रेस करेल तर ती जागा वर सरकल्या गेली. अशा पद्धतीने आपण कॉपी पेस्ट आणि कट पेस्ट हे दोन्ही उदाहरणं पाहिलेले आहेत. आता समजा मला हा चेंज शब्द आहे, याला सिलेक्ट केलं 2 क्लिक करून. इथून याचा फॉन्ट बदलतात. फॉन्ट म्हणजे हँडरायटिंग स्टाईल. जशी प्रत्येकाची वेगवेगळी असती तशीच कम्प्युटरमध्ये बरेच वेगवेगळ्या स्टाईलचे फॉन्ट्स असतात. जसा फॉन्ट आपल्याला पाहिजे असेल त्या फॉन्टवर जर आपण क्लिक करून पाहिलं तर आपला चेंज हा शब्द चेंज झालेला आहे. सिलेक्ट करतो, पुन्हा एखादा वेगळा फॉन्ट घेऊन पाहतो. बघा फरक दिसतोय. सिलेक्ट केला, फॉन्ट चेंज करूयात अजून वेगळं काही. भरपूर फॉन्ट्स मी इन्स्टॉल केलेले आहेत. प्रीमियम फॉन्ट्स आहेत हे. छान लुक आपल्याला मिळू शकतो. तर हा पण फॉन्ट चेंज केला, याला पुन्हा सिलेक्ट करतो. साईजसुद्धा थोडीशी चेंज करून घेतो. त्याचा इथून फॉन्ट ग्रुपमधूनच हा जो ए आहे त्याला फॉन्ट कलर म्हणतायत. या फॉन्ट कलरच्या ॲरोवर क्लिक केलं, ज्या पण रंगात तुम्हाला हा पाहिजे असेल चेंज शब्द त्या कलरवर क्लिक केलं तर त्याचा कलरसुद्धा चेंज झाला. आतापर्यंत आपण या फॉन्टमधून फॉन्टची साईज आणि फॉन्टचा कलर बघितला. आता हा जसा चेंज शब्द आपण बनवला आहे असाच मला या रीडिंगला पण करायचं आहे. मग हे रीडिंग सिलेक्ट करून मग परत फॉन्ट बदलून साईज बदलून फॉन्ट घेतला कोणता होता ते पण लक्षात नाही आहे आता माझ्या. मग तर याच्यासारखा आपल्याला याला करायचं आहे. चेंजसारखा आपल्याला रीडिंगला करायचं आहे. म्हणून चेंजवर एक क्लिक केली. क्लिपबोर्ड ग्रुपचा फॉर्मॅट पेंटर यावर क्लिक केली आणि रीडिंगला तसं करायचं आहे म्हणून रीडिंगवर एक क्लिक केली. याच्याने झालं काय तर रीडिंग शब्द नाही बदलला
पण त्याची फॉर्मॅटिंग बदलली, त्याचा कलर बदलला, त्याची फॉन्ट बदलला. हे जे काही चेंजेस असतात याला आपण फॉर्मॅटिंग म्हणतो. तर या रीडिंगचा फॉर्मॅट चेंजसारखाच झाला. जर एकापेक्षा जास्त करायचे असतील तर प्रत्येक वेळेस मी इथं क्लिक करणार का? नाही. आता या चेंजसारखा मला अजून 2-4 शब्दांना करायचं असेल तर मी आधी चेंजवर कर्सर ठेवला, फॉर्मॅट पेंटरवर डबल क्लिक केली. लक्षात आलं? 2 क्लिक केले आहेत तिथे. आणि ज्याला ज्याला तसं करायचं आहे त्या शब्दावर फक्त एक एक क्लिक करत जाऊयात. बघा बदलत आहेत ते शब्द. बरोबर ना? आता हे थांबवायचं असेल तर क्लिक करतो आहे ते शब्द बदलतो आहे. मला हे थांबवायचं आहे आता, नको पाहिजे असं. तर पुन्हा एकदा या फॉर्मॅट पेंटरवरच एक क्लिक करूयात. आता मी जर कुठं क्लिक केली तर तो शब्द बदलणार नाही. बापरे, एवढ्या ठिकाणी केलं आहे. हे सगळं मला परत जसं तसं पाहिजे. कंट्रोल ए करून सगळं सिलेक्ट करा आणि इथं साईजच्या खाली मला क्लिअर ऑल फॉर्मॅटिंग दिसतं आहे. क्लिअर ऑल फॉर्मॅटिंग यावर क्लिक केलं की ही सगळी फॉर्मॅटिंग क्लिअर झाली. अगदी पहिल्यासारखं आपलं टेक्स्ट झालेलं आहे. ओके मित्रांनो, हे जे काय सेटिंग्ज आहेत या आपल्या स्क्रीन साईजनुसार कमी जास्त होऊ शकतात, खालीवर येऊ शकतात. कारण मी हा जो क्लिअर फॉर्मॅटिंगचा जो ऑप्शन आहे हा साईजच्या बाजूला बघत होतो इतके दिवस. आज मला हा खाली दिसतो आहे. तर फॉन्ट ग्रुपमध्ये आहे एवढं लक्षात ठेवा. आपण क्लिपबोर्ड ग्रुप पूर्ण पाहिला आणि फॉन्ट ग्रुपमधला फॉन्ट साईज, फॉन्ट कलर आणि क्लिअर फॉर्मॅटिंग एवढ्या गोष्टी पाहिल्या. आता आपण पाहूयात बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन असतं तरी काय. समजा हा चेंज शब्द आहे, याला मी सिलेक्ट केलं आणि मला हा डार्क पाहिजे, थोडासा जाड पाहिजे बाकीच्यांपेक्षा. तर मी या बीवर क्लिक करेल. बीवर माऊस जसाच नेला इथं दिसतं की हे बोल्ड आहे. मेक्स युअर टेक्स्ट बोल्ड, डार्क आणि त्याचा शॉर्टकट की आहे कंट्रोल बी. अशा पद्धतीने हा चेंज शब्द डार्क झालेला आहे. हा पॉवरफुल शब्द मला थोडासा तिरपा पाहिजे आहे, तर त्या मी आयवर क्लिक करेल. थोडासा लाईटली तिरपा झाला आहे. नॉर्मल परत पहिल्यासारखंच पाहिजे तर मी परत या आयवर क्लिक करेल शब्द सिलेक्ट असताना. जर नसेल तर आधी शब्द सिलेक्ट करा आणि मग या आयवर क्लिक करा. शब्द नॉर्मल झाला. तसाच हा चेंज पण नॉर्मल करायचा आहे तर पुन्हा हा शब्द सिलेक्ट करेल आणि पुन्हा बीवर क्लिक करेल तर हा शब्द परत नॉर्मल होईल. आता हा जो पिक्चर शब्द आहे हा सिलेक्ट केला आणि त्याच्या अंडरलाईन पाहिजे मला त्याला, तर इथे अंडरलाईनवर क्लिक केलं. बघा याला एक अंडरलाईन आलेली दिसती आहे. पण ही अंडरलाईन मला वेगळी पाहिजे, म्हणजे डबल अंडरलाईन पाहिजे किंवा जाड पाहिजे, वेगळी काही पाहिजे. शब्द सिलेक्ट करा. या यूच्या ॲरोवर क्लिक करून तुम्हाला जशी पण स्टाईल त्या अंडरलाईनची पाहिजे असेल त्यावर क्लिक करा. आता शब्द आणि अंडरलाईन दोन्ही एकच कलरचे झाले, काळे काळे. अंडरलाईनच्या परत ॲरोवर क्लिक, अंडरलाईन कलर, जसा पण कलर तुम्हाला पाहिजे असेल त्या कलरवर क्लिक. अंडरलाईनचा कलर चेंज झालेला आहे. आणि शब्दाचा कलर कुठून बदलला आपण? शब्द सिलेक्ट करून या फॉन्टवरून, फॉन्ट कलर जो ए आहे या ॲरोवर क्लिक करून आपण शब्दाचाही कलर चेंज करू शकतो. तर असं होतं बोल्ड, इटॅलिक आणि अंडरलाईन. मित्रांनो, टाईपरायटर आणि कम्प्युटर यामधला मुख्य फरक काय हो? आठवतो आहे? टाईपरायटर मशीन टाईप केल्यावर समजा आता मी इथे जे टाईप केलं होतं किंवा कॉपी पेस्ट केलं होतं, हा पॉवरफुल शब्द आपण इथं चुकून बळजबरीत टाकलेला आहे. हा मला आता इथून नको आहे, खोडायचा आहे. तर आता सध्या तर आपण कम्प्युटर वापरतो आहे. कसा खोडणार? एंटरच्या वरचं जे बॅकस्पेस बटन आहे ते जर दाबत गेलो तर शब्द कट होतो आहे. पण मला जर मी टाईपरायटरवर असतो तर
खोडता आला असता? काय सांगता, खोडता येतो? कसा हो? अच्छा, त्याच्यावरती एक रेष ओढली जाते, बरोबर ना? तशी जर रेष आपल्याला इथे पाहिजे असेल तर हा शब्द सिलेक्ट करा आणि अंडरलाईनच्या बाजूला जे आहे स्ट्राईक थ्रू इफेक्ट त्यावर क्लिक करा. ही रेष इथे ओढल्या गेलेली आहे. त्या शब्दावर एक रेष आलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. एक नको आहे, 2 पाहिजे. सिलेक्ट करूयात. फॉन्ट ग्रुपचा जो शेवटचा बॉक्स आहे त्यावर क्लिक करा. दिसतोय ना हा छोटासा चौकोन फॉन्ट ग्रुपच्या कोपऱ्यामध्ये, त्यावर क्लिक करूयात. डबल स्ट्राईक थ्रूवर क्लिक करूयात आणि ओके करूयात. तर हा डबल लाईन आलेली आहे. नको आहे, सिलेक्ट करा, या ABवर क्लिक करा. चालल्या गेली. मित्रांनो, आता जर आपल्याला पाण्याचं सूत्र माहिती आहे ना, सोपं आहे. H2O H2O. पण हा जो 2 आहे हा आपल्याला Hपेक्षा आणि Oपेक्षा थोडासा खाली पाहिजे असतो, बरोबर ना? हे करण्यासाठी या 2ला सिलेक्ट करायचं आहे. आता फक्त एक लेटर सिलेक्ट करायचं आहे. पूर्ण शब्दासाठी आपण डबल क्लिक करायचो, पण आता एकच लेटर सिलेक्ट करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला हा 2 दाबून ओढून घ्या. आपला कर्सर 2च्या जवळ ठेवा आणि दाबा आणि ओढून घ्या. अशा पद्धतीने हा 2 सिलेक्ट झाला आहे. आणि स्ट्राईक थ्रूच्या बाजूला जे आहे सबस्क्रिप्ट त्यावर जर क्लिक केलं तर तो 2 खाली सरकलेला दिसेल. H2 आणि O. पण जर का तुम्ही कर्सर सुरू असताना म्हणजे आपलं टायपिंग सुरू असताना जर का तुम्ही याला इथे क्लिक केलं तर हे सगळं टायपिंग खालीच राहील, वर होणार नाही. त्यासाठी पुन्हा एकदा यावर क्लिक करून आपण नंतर मग ते वर टाईप करू शकता. जर आपल्याला या H2Oच्या ऐवजी H² करायचा असेल, Hचा वर्ग करायचा असेल, 2 सिलेक्ट करा आणि हे जे सबस्क्रिप्ट पाहिलं होतं त्याच्याऐवजी इथं आहे सुपरस्क्रिप्ट, त्यावर क्लिक करा. हा Hचा वर आलेला आहे, Hचा वर्ग आपण म्हणू शकतो याला. हे होतं सबस्क्रिप्ट आणि सुपरस्क्रिप्ट. नॉर्मल करायचं असेल तर परत ह्या 2ला सिलेक्ट करा आणि जे काय चालू असेल सबस्क्रिप्ट किंवा सुपरस्क्रिप्ट, जो बॉक्स चौकट त्याच्या अवतीभोवती दिसते त्याच्यावर परत एक क्लिक करा. तर हा H2O नॉर्मली टाईप झालेला शब्द दिसेल. फॉन्ट ग्रुपमध्ये आपण आतापर्यंत फॉन्टची साईज, बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन्स, स्ट्राईक थ्रू, सबस्क्रिप्ट, सुपरस्क्रिप्ट, क्लिअर फॉर्मॅटिंग, फॉन्ट कलर एवढं सगळं पाहिलं. आता आपण पाहूयात एक पॅरेग्राफ परत घेऊयात. इक्वल RAND ब्रॅकेट 2 पॅरेग्राफ्स घेतो जे 10 लाईन्सचे असतील. थोडासा मोठा होईल. ब्रॅकेट क्लोज, एंटर. हा भरपूर मोठा आपल्याला इथे टेक्स्ट पाहायला मिळते आहे. समजा मी जर एवढं टाईप केलं असेल, नव्यानेच एखादं पुस्तक किंवा काही डॉक्युमेंट मी जर टाईप केलं असेल आणि मला नंतर असं सांगण्यात आलं, अरे हे तुम्ही नॉर्मली टाईप केलं आहे. हे आपल्याला सगळं कॅपिटल करायचं होतं. आता हे किती मोठ्या मुश्किलीने मी केलं आणि आता म्हणतात की याला कॅपिटल करा. सगळं मिटवून परत टाईप करणार की काय? अगदी तसं न करता आपल्याला हे सगळं जर कॅपिटल करायचं असेल तर याला Ctrl A करा आणि हे जे डबल A आहे चेंज केस, आपल्या फॉन्ट ग्रुपमध्ये जे डबल A दिसतंय चेंज केस त्यावर क्लिक करा. कॅपिटल पाहिजे तर अप्पर केस दिसतंय आपल्याला. इथे सगळे लेटर्स कॅपिटल दिसत आहेत. यावर क्लिक करूयात. घ्या, एका सेकंदात आपली सगळी फाईल पूर्ण लेटर्स कॅपिटल होतील. जर आपल्याला वाटलं कॅपिटलाइज ईच वर्ड, प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर इथे कॅपिटल दिसतंय, कॅपिटलाइजमधलं C कॅपिटल आहे, ईचमधलं E कॅपिटल आहे, असं जर पाहिजे असेल तर यावर क्लिक करा. शब्दाचं सुरुवातीचं अक्षर हे कॅपिटल झालेलं आहे.
त्यानंतर यामध्ये आहे सेंटेन्स केस पहिलीच, म्हणजेच जे आपण रोज वापरतो. पहिलं अक्षर कॅपिटल, नंतरचे स्मॉल आणि फुल स्टॉप नंतरचं परत पुढचं अक्षर कॅपिटल. पॅरेग्राफ सिलेक्ट केला आणि आतापर्यंत आपण सेंटेन्स केस पाहिलं, अप्पर केस पाहिलं, कॅपिटलाइज इच वर्ड हे पाहिलं. लोअर केस सगळेच अक्षरं स्मॉल, अगदी फुल स्टॉप नंतरचं जे पहिलं अक्षर आहे ते सुद्धा स्मॉल झालेलं आहे, हो की नाही. मग आता जर मला हे मी एवढे तुम्हाला सगळे सांगितले, 1 2 3 4 या 4 केसेसबद्दल मी माहिती सांगितली. पाचवी जी केस आहे टोगल केस, हिची माहिती तुम्ही सांगताल मला? कमेंटमध्ये लिहा टोगल केसचा नेमका उपयोग काय असेल ते. हां, त्यासाठी तुम्ही प्रॅक्टिस करू शकताल. एकदा दोनदा प्रॅक्टिस करा आणि परफेक्ट त्याचं बघूयात कोण सांगतो आहे. शेवटची केस मी तुमच्यासाठी सोडतो आहे. कमेंटमध्ये शेवटच्या केसबद्दल नक्की माहिती लिहा. तर हा होता आपला फॉन्ट ग्रुप. यामधलं आपण ही स्टाईल सोडली. अरे हे एकदा घेऊयात, हायलाईट कलर. समजा यामध्ये जर आपल्याला काही वाक्य महत्त्वाचे वाटत असतील, काही व्हेरी इम्पॉर्टंट, काही शॉर्ट इम्पॉर्टंट, असे त्याच्या कॅटेगरीज जसे असतील. अगदी मला 10वी-12वीचेच माझे नोट्स आठवत आहेत. पुस्तकामध्ये तुम्ही पण करत असताल ना, हायलायटर पेन घेऊन जे महत्त्वाचं वाक्य आहे त्याच्यावरती घोटून. तसं इथे जर तुम्हाला करायचं असेल, या पॅरेग्राफमध्ये जर काही हायलाईट दाखवायचं असेल तर या ॲरोवर क्लिक करा, टेक्स्ट हायलाईट कलरच्या. जो पण कोणता कलर तुम्हाला वापरायचा असेल त्या कलरवर क्लिक करा आणि आता इथे तुम्ही दाबून फिरवून घ्या. एवढा भाग हायलाईट करायचा आहे, याला दाबून सोडा, हा भाग हायलाईट झाला. पुन्हा इथून पुढचा हायलाईट करायचा आहे, याला सिलेक्ट करा. जर याच्यापेक्षा थोडा कमी महत्त्वाचा असेल त्याला आपण वेगळा कलर वापरा. शक्यतो लाईट कलर वापरा, म्हणजे मागचे अक्षरं आपले दिसतील. तर हे होतं हायलायटर. याला थांबवण्यासाठी परत ॲरोवर क्लिक करून स्टॉप हायलायटिंगवर क्लिक करा, म्हणजे आता नंतर तुम्ही ओढलं तर ते हायलाईट होणार नाही. आणि हे केलेली हायलायटिंग जर काढून टाकायची असेल तर लाईनच्या सुरुवातीला येऊन क्लिक करा आणि एवढा भाग सिलेक्ट करा. हायलाईटच्या ॲरोवर क्लिक करून नो कलरवर क्लिक करूयात. हायलायटिंग चालल्या गेली. तर आपण आतापर्यंत क्लिपबोर्ड आणि फॉन्ट ग्रुप पाहिला आहे. यामधला हे जो 2 होते ते अक्षरं टप्प्याटप्प्याने मोठे करणं, कमी करणं जास्त यूज होत नाही. स्टाईल्सचा पण उपयोग आपण पुढं पाहूयात इन्सर्टमध्ये. आता आपण एक यादी बनवू. पॅरेग्राफ ग्रुप सुरू करतो आहे त्यासाठी एक यादी बनवूयात, किंवा या शब्दांना आपण यादीत सारखं रूपांतर करूयात. प्रत्येक शब्दाच्या सुरुवातीला कर्सर ठेवून एंटर करूयात. बस. आता या सगळ्यांना जे काय आपण एक लिस्ट बनवली आहे, हिच्या सुरुवातीला आपल्याला बुलेट्स पाहिजे, काही चिन्ह पाहिजे. हे सिलेक्ट करूया. यामधून बुलेट्सचा जो ॲरो आहे, पॅरेग्राफमधला जो पहिलाच ऑप्शन आहे बुलेट्स, याच्या ॲरोवर क्लिक आणि जसे बुलेट पाहिजे असतील त्या बुलेटवर क्लिक करा. जर तुम्हाला या व्यतिरिक्त काही वेगळे बुलेट्स पाहिजे असतील आणि आपल्याकडे ते असतील, त्यासाठी हे सिलेक्ट करा. सिलेक्ट झाल्यावर बुलेट्सच्या ॲरोवर क्लिक करा. डिफाईन न्यू बुलेट या ऑप्शनवर क्लिक करून सिम्बॉलवर क्लिक करा. आणि आपल्या कम्प्युटरमध्ये जे सिम्बॉलिक फॉन्ट असतील, जसं विंगडिंग आहे, वेबडिंग आहे, किंवा आणखी तुम्ही जर काही नवीन इन्स्टॉल केले असतील तर असे सिम्बॉलिक फॉन्ट या लिस्टमधून शोधून घ्या. सध्या मी विंगडिंग हा फॉन्ट घेतो आहे
आणि यातली जर मला कात्री पाहिजे असेल तर मी ही कात्री सिलेक्ट करेल, ओकेवर क्लिक करेल आणि पुन्हा एक ओके. तर आता इथे ही कात्री आलेली आहे. इथून तुम्ही त्याची जवळ लांब कसं ठेवायचं असेल ते तुम्ही ठेवू शकता. हे रुलर व्ह्यूमधून घेतलं होतं, आपण मागच्या व्हिडिओत बघितलं होतं. फॉन्ट कसे हे चेंज झालेत पुन्हा एकदा बघायचं आहे तर या बुलेट्ससाठी हे सिलेक्ट केलेली आहे लिस्ट. ॲरोवर क्लिक केला, डिफाईन न्यू बुलेट, सिम्बॉल आणि कम्प्युटरमधले जे आपले सिम्बॉलिक फॉन्ट आहेत ते सिलेक्ट करून जसा पण सिम्बॉल आपल्याला यातून पाहिजे असेल त्यावर क्लिक, ओके ओके ओके. तर आता पुन्हा एकदा हा सगळा सिलेक्ट करूयात. बुलेट्स नको असतील तर बुलेट्सवर क्लिक करा. आपले बुलेट्स चालल्या गेलेले आहेत. त्याऐवजी जर नंबर्स पाहिजे असतील तर या नंबरच्या ॲरोवर क्लिक करूयात. 1 2 3 नंबर पाहिजे, डॉटमध्ये की ब्रॅकेटमध्ये पाहिजे की रोमनमध्ये की ABCD, भरपूर पर्याय इथे उपलब्ध आहेत. जसं पण पाहिजे असेल त्यावर एक क्लिक करूयात. पण मला या पॉवरफुल नंतर मला काही टाईप करायचं आहे त्यासाठी, किंवा या वेनंतर मला काही टाईप करायचं आहे. इथं मी क्लिक केलं. आता इथे वेचीच माहिती मला टाईप करायची होती. मला इथं 5 नंबर नको होता. तर मी अशा वेळेस बॅकस्पेस दाबल, एंटरच्या वरचं बटन कीबोर्डवरचं, हे बॅकस्पेस दाबून मी जर त्याला कट केलं तर 5 आपोआप खालच्या शब्दाला तो नंबर असाईन झालेला आहे. इथं आपण काहीसुद्धा टाईप करू शकतो. इथून वेगळा पॅरेग्राफ करतो. हा पॅरेग्राफ जर मला पुढं सरकवायचा असेल तर मी इथून पुढे घेत राहील. मागे पाहिजे असेल तर इथून मी त्याला मागेसुद्धा घेईल. त्यानंतर आपण पाहूयात अलाइनमेंट्स. जसं समजा हा व्हिडिओ शब्द मला टायटल म्हणून पाहिजेला आहे. आपण शक्यतो टायटल सेंटरला घेत असतो. मग या व्हिडिओला जर मला सेंटरला घ्यायचं आहे तर मी काय प्रत्येक वेळेस स्पेस दाबत बसणार नाही. मी सरळ या व्हिडिओवर क्लिक करेल आणि इथलचा जो सेंटर आहे, अलाइन सेंटर, त्याचा शॉर्टकट की दिसतो आहे Ctrl-E, यावर क्लिक करेल किंवा Ctrl-E दाबेल तर आपला हा व्हिडिओ शब्द सेंटरला आलेला आहे. लेफ्टला पाहिजे असेल तर मी इथून लेफ्ट घेईल. हे सेंटर आहे. त्याच्या बाजूला राईट आहे. राईट कुठे वापरतो आपण? पत्रव्यवहारात, बरोबर ना? तर इकडे जर आपल्याला पाहिजे असेल दिनांक वगैरे तर आपण तो राईट ठेवू शकतो. या 3 अलाइनमेंट कळाल्या, लेफ्ट, सेंटर, राईट. आता चौथी आहे जस्टिफाय. समजा मी हा छोटासा पॅरेग्राफ आहे, याला सिलेक्ट केलं 3 क्लिक करून. इथे तर माझी लेफ्ट साईड एकदम बरोबर दिसते आहे, पण राईट साईडला हा थोडा मागं आहे, हे थोडं पुढं आहे, थोडं मागं आहे, असं मागं पुढं. हा पॅरेग्राफ सिलेक्ट करून पाहतो, याच्यातही तसंच आहे. दिसायला चांगलं नाही दिसणार प्रिंट काढल्यावर. यासाठी इथे आहे जस्टिफाय. या जस्टिफायवर आपण क्लिक करूयात. तर थोडंफार अंतर कुठे कमी कुठे जास्त करून तो बरोबर ॲटोमॅटिकली दोन्ही बाजू सारख्या करून देईल. पॅरेग्राफ सिलेक्ट केला आणि जस्टिफायच्या ऑप्शनवर क्लिक करा किंवा कीबोर्डवरचा Ctrl-J हे कॉम्बिनेशन प्रेस करा. तुमचा पॅरेग्राफ जस्टिफाईड झालेला आहे, दोन्ही बाजूनी सेम झालेला आहे. त्यानंतर जर आपण पॅरेग्राफ सिलेक्ट केला आणि आपल्याला या 2 ओळींमधलं अंतर बदलायचं आहे तर त्या जस्टिफायच्या बाजूला आहे लाईन अँड पॅरेग्राफ स्पेसिंग. यावर क्लिक करा. तुम्हाला जेवढं अंतर पाहिजे असेल त्या अंतरावर क्लिक करा. अशा पद्धतीने आपण हे अंतर वाढवू शकतो किंवा कमी करू शकतो. आपल्या सोयीनुसार आपण या ओळींमधलं अंतर कमी जास्त ठेवू शकतो. पॅरेग्राफच्या हा जो ग्रुप होता त्यामध्ये एवढ्याच महत्त्वाच्या कमांड्स आहेत. स्टाईल ग्रुप कधी आपण वापरत नाही, मी तरी सहसा वापरत नाही. यानंतर आहे एडिटिंग ग्रुप. एडिटिंग ग्रुपमध्ये समजा आपण एवढं सगळं टाईप केलेलं आहे आणि याच्यामध्ये जिथं यू लिहिलेलं आहे,
हे सगळं परत एकदा घेऊयात. कंट्रोल ए केलं, सगळं सिलेक्ट झालं. कीबोर्डचं डिलीट बटन दाबलं, सगळं डिलीट झालेलं आहे. एक फ्रेश टाईप करूयात. थोडीशी साईज वाढवतो. इक्वल RAND ब्रॅकेट 5,5 ब्रॅकेट क्लोज, एंटर. तर हे 5 पॅरेग्राफ 5-5 ओळींचे. आता यामध्ये जिथं जिथं यू लिहिलेलं आहे, असे बऱ्याच ठिकाणी यू आहेत याच्यात. या यूच्या ऐवजी मला एखाद्याचं नाव वापरायचं आहे. सपोज माझंच नाव वापरायचं आहे. यूच्या ऐवजी जर मला नयन वापरायचं असेल तर एडिटिंगच्या ॲरोवर क्लिक केलं. इथे रिप्लेस कमांड आहे. या रिप्लेसवर क्लिक करूयात. फाइंड वॉटमध्ये आपल्या पॅरेग्राफ्समध्ये जो कोणता शब्द आहे, जो आपल्या पूर्ण पेजमध्ये, पूर्ण फाईलमध्ये भरपूर वेळा आलेला आहे, तो शब्द इथं घेऊयात. YOU. आणि रिप्लेस कशासोबत करायचं आहे तर ते करायचं आहे नयनसोबत. वर्ड आपल्याला 2 ऑप्शन देतं, एक तर रिप्लेस किंवा रिप्लेस ऑल. रिप्लेस म्हणजे तो प्रत्येक वेळेस दाखवेल तुम्हाला इथं यू आहे बदलायचं का, इथं यू आहे बदलायचं का. आपण जर येप्स म्हणलं तरच ते चेंज होईल, असं प्रत्येक वेळेस दाखवत बसेल तो. किंवा आहे रिप्लेस ऑल. एका सेकंदात सगळे जिथं जिथं त्याला यू सापडतील सगळेच्या सगळे नयन नावाने ते चेंज होतील. काय बरं वाटतं? एका सेकंदात सगळं बघायची का मजा? चला रिप्लेस ऑलवर क्लिक करूयात. वर्डनी टोटल 41 टाइम्स रिप्लेसमेंट केल्यात. म्हणजे जर आपण एक एक करत बसलो असतो तर त्याने आपल्याला 41 यू दाखवले असते आणि आपल्याला ठरवावं लागलं असतं की याला बदलायचं का नाही, बदलायचं का नाही. किती वेळ गेला असता ना. पण झालं आहे काय बघा ना. याला ओके करूयात, क्लोज करूयात. अरे भरपूर रेड लाईन्स आल्या. हे काय आलं नयनर. इथे तर ठीक होतं टू हेल्प नयन, पण नयनर शब्द होता YOUR, युअर. युअरला नयनर कसं वाटतं ते. नयनर नयनर हे काय शब्द आहे हो. वाचता येईल का? LA. या नयनच्या ऐवजी आपण यूच वापरू. LAYOUT. लेआउट शब्द होता हा. याला त्यांनी वेगळंच काहीतरी केलं. बापरे किती प्रॉब्लेम्स होऊन बसतील अशाने. तर वापस कसं करणार हे सगळं? एकाच बटनाने Ctrl+Z अंडू, किंवा आपला माऊस जर वर नेला आपण इथे तर इथे अंडू रिप्लेसमेंट आहेत. त्याचं शॉर्टकट की आहे Ctrl+Z. क्लिक करा, सगळं जशाला तसं होईल. कुठं गेला तो लेआउट शब्द? असो. मग असे जर आपल्याला हे नयनर किंवा लेआउट वगैरेचे शब्द नसतील बदलायचे तर रिप्लेस प्रत्येक वेळेस करून पाहूया. एडिटिंगवर क्लिक, रिप्लेस. आता इथे एडिटिंग हा शॉर्टमध्ये आला आहे. कदाचित तुमच्याकडे पूर्ण फाइंड, रिप्लेस जसे हे एका बाजूला एक आहेत तसे पण भेटू शकतील. तर या रिप्लेसवर क्लिक करूयात. यू बदलायचा आहे नयननी, पण शोधत बदलूयात. रिप्लेसवर क्लिक करा. त्याने आपल्याला पुढचा यू दाखवला आहे. याला बदलायचा आहे का? हो बदलूयात. तर याला रिप्लेस करा. हा शब्द बदलला आणि पुढचा शब्द दाखवला ज्याच्यात YOUR आहे. तर हा नाही बदलायचा आहे. फाइंड नेक्स्टवर क्लिक करा. हा तसाच राहिला आणि पुढचा यू दाखवला आहे. हा चेंज करायचा, रिप्लेस. चेंज करायचा आहे, रिप्लेस. यूवर आलं आहे, चेंज नाही करायचं आहे. फाइंड नेक्स्ट. रिप्लेस. अशा पद्धतीने इथं पण आता R लागलं आहे. फाइंड नेक्स्ट, रिप्लेस. नाही बदलायचं आहे तर फाइंड नेक्स्ट. बदलायचं असेल तर रिप्लेस. असे जे नाही बदलले ते तसेच राहिलेत आणि जे बदललेत ते बदललेत. असं आपण प्रत्येक 41 टाइम्स ते करत बसावं लागेल आणि शेवटी क्लोज बटनावर क्लिक करायचं आहे. तर हा होता एडिटिंगमधला रिप्लेस. हे सगळं कट करूयात. Ctrl+A.
आणि डिलीट. आजच्या आपल्या होम टॅबचा शेवटचा कमांड, जी जास्त यूज होत नाही सहसा पण चांगली कमांड आहे म्हणून घेतो आहे. ऑफिस 365मध्येच मला ही भेटली आहे. त्याच्या आधी मी ऑफिस 13पर्यंत वापरले होते व्हर्जन्स, त्यात हे नव्हतं, जे आहे डिक्टेट. टाईप करून करून जर कंटाळा आला असेल, माईक तर आहेच, इंटरनेट पण आहे आपल्याकडे, मग कशाला टाईप करायचं, सरळ सरळ बोलूयात आणि टाईप होईल. बघा, डिक्टेटवर क्लिक करूया. डिक्टेट हिंदी में, अब ये जो कि मैं बोल रहा हूँ ये अपने आप टाइप हो रहा है. कितना आसान है, सिर्फ बात करना है और वो टाइप हो जाएगा. रोकने के लिए यहाँ क्लिक कीजिए. हाँ, जे काय बोलतोय ते सगळंच टाईप होत होतं. बरं झालं क्लिक केली. आता हे टाईप होणं थांबलं. हिंदी नको आहे, इंग्लिश पाहिजे. सेटिंगमध्ये या, स्पोकन लँग्वेज इंग्लिश, इंग्लिश इंडिया, सेव. एंटर करूयात. कर्सर खाली आला. पुन्हा या माईकवर क्लिक करूयात. हॅलो, गुड इव्हनिंग, माय सेल्फ नयन. वाव, इट्स टायपिंग. स्टॉप. तर हा होता डिक्टेट मेनू. यामध्ये आपण जी लँग्वेज पाहिजे असेल त्या सेटिंगमधून लँग्वेज निवडू शकता. अगदी याच्यामध्ये मराठीसुद्धा आहे, सगळ्या भाषा आहेत. तुम्हाला जी भाषेत टाईप करायचं असेल ती भाषा निवडा, सेव्ह करा, माईकवर क्लिक करा आणि बोलणं सुरू करा. ते ऐकून सरळ सरळ टाईप करायला लागेल. फक्त यासाठी आपल्याकडे माईक असावा लागेल आणि हाय स्पीड इंटरनेट, जे काय ब्रॉडबँड आहे ते, आणि आपलं बोलणं हे परफेक्ट असलं पाहिजे. तर होम मेनूमध्ये आज एवढंच. इथे थांबूयात. व्हिडिओ खूप मोठा झाला आहे. व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. लवकरच इन्सर्ट मेनू घेऊन तुमच्या समोर येईल. तोपर्यंत बाय बाय.